मुंबईत पाणी टंचाईमुळे मोठी बातमी समोर आली आहे। शहराला पाणी पुरवठा करणाऱ्या जलाशयांमध्ये पाणी साठा हा कमी झाल्यामुळे 15 मे पासून 10% पाणी कपात करण्याचा निर्णय घेण्यात आलाय। सध्या धरणांमध्ये फक्त सुमारे 23% उपयुक्त पाणी साठा उरलाय, त्यामुळे पुढील काही महिने तरी पाणी जपून वापरणं अत्यंत गरजेचं ठरणार आहे। ही कपात मुंबई सोबतच ठाणे आणि भिवंडी परिसरातही लागू राहणार आहे। तसेच बृहमुंबई महानगरपालिकेने स्पष्ट केले की ही पाणी कपात तात्पुरती आहे आणि पावसाळा सुरू होऊन जलाशयांमध्ये सुधारणा होईपर्यंत तरी लागू राहील। प्रशासनाने सांगितले की घाबरण्याचं यात कोणतंही कारण नाहीये, पण पाण्याचा वापर हा अत्यंत काटकसरीने करावा लागेल। सध्या धरणांमध्ये उपलब्ध असलेला साठा आणि अतिरिक्त राखीव पाणी यामुळे मुंबईला पाणी पुरवठा सुरू ठेवला जाईल, पण प्रमाण कमी राहणार। या परिस्थितीत प्रत्येक नागरिकाने पाणी बचतीकडे लक्ष देणं हे फार गरजेचं आहे। अंघोळीसाठी बादलीचा वापर करणे, नळ सुरू ठेवून दात घासणे टाळणे आणि गाडी धुण्यासाठी पाईपऐवजी पाणी मर्यादित वापरणं आणि घरातील गळती ही तात्काळ दुरुस्त करणं अशा छोट्या सवयींमुळे मोठी पाणी बचत होऊ शकते। हॉटेल्स आणि सोसायट्यांनीही पाण्याचा अपव्यय टाळण्याचं आवाहन प्रशासनाकडून करण्यात आलंय। थोडक्यात सांगायचं झालं तर पाणी कमी आहे, पण संकट मात्र टाळता येऊ शकतं।